बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव नमो नमः। अविरल शब्दगणोग प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिभिरोपासिता सरस्वती ऋतो नो दुरितं अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परम्पराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमनां प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री करुणायोग दीपक नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तारः श्री सर्वज्ञ देवास्वरूपकर्तारः श्री गणधरदेवः प्रतिगणधरदेवः तेषां वचोनुसार मासाद्य नेमिचन्द्राचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो गौतमोगणि मंगलम कुंद कुंदाभ्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याण कारकम प्रधानम सर्व धर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सम्मति भक्ता प्रणम्य वीरम सर्वज्ञं सर्वजन हितदक्षं करुणां योगदीपं पूर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। पंच परमेष्टि भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य परम पूज्य संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति व सरत्नाकर आचार्य गुरु सम्मति सागर जी महाराज की 3 करोड़ महामुनिराज की आज के आनंद की आचार्य भगवंत नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांनी त्या ठिकाणी जीवकान आणि कर्मकांडाची रचना केली आणि सर्वसामान्य जीवांना कर्मकांड आणि जीवकान म्हणजे जीवांचं लक्षण जीवाचे भेद आणि संसारात परिभ्रमण करण्यासाठी निमित्त असणारे कर्मांचे भेद आणि कर्म हे समजण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेत केलं आणि त्यातील काही संकलित विषय घेऊन एक फाउंडेशन प्राथमिक भूमिका कर्म सिद्धांताची तुम्हाला मला कळावी म्हणून या ठिकाणी कर्णामय दीपकाच्या ग्रंथाची रचना झाली। त्याचं चिंतन करत असताना शैवक्षमिक भाव आपण त्याचे 18 भेद बघितले। मतिज्ञान सुप्तज्ञान अवधिज्ञान मनप्रज्ञान कुमती कुसृत कोवधी चक्षुदर्शन अवधिदर्शन शैवक्षमिक सम्यक्त्व चारित्र संयम संयम शैवक्षमिक दान लाभ भोग उपभोगनी वीर या 18 भेद आपण बघितले। आज औद्रिक भावाचे भेद या ठिकाणी बघायचे 21 जे कर्माच्या उदयामध्ये परिणामाने भाव होतात त्याला औद्रिक भाव म्हणतात आणि त्याचे 21 भेद आहेत। त्यातले पहिले आहे ते 4 कशा। आता इथं अनंतानुबंधी संजीवलन प्रत्याख्यान अप्रत्याख्यान असं काही घ्यायचं एक सामान्य मनुष्यगती त्याच्या स्त्री पुरुष असा आपण भेद करतो तसे तर करायचं नाही। मनुष्यगती सामान्य
तसं कशाने सामावून घ्यायचं. औद्योगिक भाव एवढे महत्वाचे आहे. जे काही या विश्वामध्ये जगाचे चाललंय ते सगळं वास्तविक औद्योगिक भाव कर्माच्या उद्यात प्रत्येक जीव करतो. काही वेळेला एकांतानं म्हणजे एका जीवाच्या अपेक्षेनं कर्माचे उदय असतात आणि तो जीव त्याचं एकटा फळ बघतो. काही वेळेला सामुदायिक केलेलं पाप किंवा पुण्याचा प्रभाव असा होतो सामुदायिक फळ देतो. जसं अहमदाबादची दुर्घटना किंवा असं भूकंप आदीच्या व्यवहारात आपण बघतो. तसं आपण बघितलो ना, ह्या गेली 2 वर्ष आपल्या जैन धर्मासाठी सामुदायिक अशुभ पाप कर्माचे उदय फार मोठे. मग क्षेत्राच्या अपेक्षेनं कोण सिद्ध क्षेत्र कोणतरी गेले, शिखरचे असू दे अथवा गिरनार असू दे, शिरपूर असू दे, ह्या बाबतीत जे चाललेल्या घटना दुर्घटना आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे आपल्या वर्तमाने 21व्या शतकामध्ये ज्या लोकांनी जिन धर्माच्या प्रभावासाठी अत्यंत विशुद्ध काम केले ती सगळी चांगली लोक ह्या वर्षात 1.5 वर्षातच सगळ्या लोकांचा बघा, पहिल्यांदा स्वामीजी गेले, आचार्यजी गेले, आचार्यजींच्या नंतर स्वामीजी आणि स्वामीजींच्या नंतर विराट सागर महाराज. हे सगळे जे असतात ना, जे जिन धर्मासाठी केलेलं कार्य असतं, ती व्यक्ती गेली, समाधी झाली, त्यांचं स्वतःचं कल्याण झालं, पण काही गोष्टी न भरून निघणाऱ्या असतात. हे सामुदायिक समाजाचे, आपण एकट्याच म्हणून चालत नाही, सामुदायिक समाजाचेच उदय असतात. जसं आपल्या या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात किंवा उत्तर कर्नाटकात 743 गावचं नेतृत्व करणारं आपलं नागनी श्रीमठ भट्टारक, ज्या आचार्य जिनसेन महाराजांनी स्थापन या ठिकाणी केलं, ते दिगंबर मुनी आचार्य होते. त्याच्यानंतर विद्यासागर अकलन जे आमचे अर्केवाडचे विद्यासागर महाराज, ते आचार्य दिगंबर मुनी महाराज होते. त्यांनी त्या मठाचं नेतृत्व पुढे चालवलं. असं करत 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 ज्यावेळेला एक काळ असा आला की दिगंबर मुनी महाराजांना परकीय आक्रमण किंवा चुकीच्या लोकांच्या राज्यकर्त्यामुळे दिगंबर अवस्थेमध्ये, मुनी अवस्थेमध्ये समाजामध्ये फिरणं कठीण झालं. अशा वेळेला वास्तविक आमच्या दक्षिण भारतामध्ये जे सत्य आहे ते सत्य, ते दिगंबर मुनी महाराज असू दे, ऐरक असू दे, चुलक असू दे, त्या सगळ्या प्राचीन मठावर पीठावर बसणारे जे भट्टारक महाराज होते, त्यांनी त्या वेळेला त्या परिस्थितीनुसार इथं सम्यक्त्व आणि मिथ्यात्व, इथं काय परंपरा बरोबर, काय चुकीची, कुठल्या द्रव्याने पूजा करायचं बरोबर चूक, हा भाग वेगळा. भूक लागल्यानंतर माती सुद्धा अन्नापेक्षा गोड लागते. आज आपल्याला बोलायला, आम्हाला साधूंना बोलायला, आज शास्त्र वाचल्यावर बोलायला काय भेटत नाही. आज आम्ही सगळी वास्तविक बघायला गेलो तर सोन्याचा चमचाच आम्ही तोंडात धरून जन्माला आलो. धर्माबाबतीत कुणाला काही प्रतिकूल अवस्था नाही, सगळ्या अवस्था अनुकूल, सगळ्यांचं व्यवस्थित चालू. अशा परिस्थितीमध्ये आपण जन्मलो, त्यामुळे आपल्याला दुःख कष्ट ह्या कुठल्याच गोष्टी आम्हाला काय माहित नाही. आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळी कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि धर्मामध्ये समाजामध्ये दिगंबर मुनी महाराज नसताना
असताना जिन धर्माची सुरक्षा, संरक्षण, रक्षा आदी या सगळ्या गोष्टी करण्याचं जे सगळ्यात महत् कार्य जर त्यावेळेला कोण केलं असतील तर त्यावेळी ते भट्टार परंपरेत असणाऱ्या त्या पीठावर असणाऱ्या त्या साधूंनी केले. मग त्यावेळी ते दिगंबर असू दे, ऐलक असू दे किंवा चुलक असू दे, त्यांनी केलं. अशी प्राचीन परंपरा आपल्यात. आणि हे पीठ जे असतं ना, हे वास्तविक जैन धर्माचं राज्याचं पीठ आहे. ते राज दरबार असतो हे मठ म्हणजे. आणि ही भारतीय प्राचीन परंपरा, ही जरी आमची आता काही लोक म्हणत असतील की आमची 800 वर्षाची 1100 वर्षाची परंपरा, ह्या मठाची परंपरा 1100 वर्षाची असू शकते. ह्या मठामध्ये आलेला हत्तीने 400 वर्षाची 500 वर्षाची परंपरा असू शकते. पण आमची भारतीय संस्कृती राजप्रधानी आणि याच्यात तुम्ही चतुर्थ काळापासून जर बघितला तर जी राजकारण आहे ते राजपीठ आहे. ते हिंदू असू दे, जैन असू दे, कोणतेही असू दे, त्या प्रत्येक ठिकाणी राजाचं वाहनच हत्ती मानलं. स्वर्गाच्या सौंदर्येंद्राचं वाहन हत्ती आहे. मग तसे आमच्या भूमीवरची राजेच असतात, कुठल्याही धर्माचे असू दे, आणि त्यांचं वाहनच हत्ती. आणि म्हणून 400 वर्षापासून आपल्या नागरीच्या मठामध्ये हत्तीची परंपरा सांभाळण्याची आणि सगळ्या शुभ कार्यामध्ये, नुसताच जैन विधिविधानात नव्हतं, कोणत्याही अन्य धर्मीय शुभ कार्याचा मंगल प्रसंग आला आणि कोणी जर अन्य धर्मीय सुद्धा जर निवेदन केले तर त्या ठिकाणी हत्ती त्या ठिकाणी ते देत होते त्या मठाचे त्या वेळेचे स्वामीजी. ते म्हणजे राजघराण्याचं किंवा राजपीठाचं ते मठाचं वैभव सांगेना हत्ती होता राजघराण्यात. पटवर्धन सरकारांचे तिथं औंधला राजघराण्यात हत्ती होता. अजून पण असेल, मला आता माहित नाही काय. हे प्रत्येक ठिकाणी जिजुरीच्या राजाचं तिथं, आता त्या खंडोबाच्या मंदिरात तिथं हत्ती आहे. प्रत्येक ठिकाणी हे जिथं जिथं राजवट राजेशाही घराण्याची पद्धत होती त्या ठिकाणी प्रत्येकाचे हत्ती होते, अजून पण काही. तसं आमच्या दिगंबर जैन समाजाचं हे पीठच आहे, हे अस्तित्वच आहे. हे नांदणी मठ, कोल्हापूर मठ, हे सगळं. आणि म्हणून हे आमच्या राजाचं ते एक चिन्ह होतं, वैभव होतं. आमच्या जैन समाजाचं म्हणजे वैभव होतं. त्या आमच्या सामुदायिक जैन समाजाच्या अशोक कर्माच्या उदयात आणि काही बाह्य निमित्त विचित्र प्रवृत्तीची धर्मद्वेष्टे लोक असतात, त्यांच्या खोट्या महत्वाकांक्षेपोटी बघा काल संध्याकाळी त्या नांदरीच्या हत्तीला सुद्धा घेऊन गेले, काल रात्री घेऊन गेले. आणि त्याच नांदिनीच्या हे आमच्या जैन समाजासाठी फार म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. अशोक कर्माचा उदय आहे, आम्ही साधतोय, आम्ही त्याला कर्मच म्हणणार, सामुदायिक सोडून देणार. आम्हाला राग द्वेष करायची प्रवृत्ती. शेवटी न्यायालय म्हणायला तर ते न्यायालय आहे, त्याच्यात किती न्याय देवता वास करते हे आम्हाला माहित नाही. पण निदान दिसायला माणूस आहे म्हटल्यावर त्याला माणूस म्हणायलाच पाहिजे. ते जनावरात जरी वागला तर त्याला आम्हाला माणूसच म्हणायला पाहिजे. तशी न्याय व्यवस्था जी आहे ती बरोबर चूक आम्हाला बोलायचा अधिकार नाही. ज्या दिवशी दिगंबर मुनी महाराज कायद्यानुसार न्याय व्यवस्था बोलायला चालू करतील त्या दिवशी सगळे न्याय व्यवस्थेवाले घरातून बसतील. पण शेवटी सत्तेपुढे शांतपण चालत नाही. आणि आपल्याच
समाजाचा जर अशुभ कर्माचा उदय असेल तर आपण काही गोष्टी बोलू शकत नाही, कारण शेवटी आमच्या दिगंबर मुनी महाराजांच्या काही मर्यादा असतात. पण धर्मरक्षणासाठी काही वेळेला सत्य तर बोलावं लागतं, नाही तर मर्यादा तर सोडावी लागते. म्हणून तोही कालचा आमच्या जैन धर्मावरचा आघात, अंतरंग सामुदायिक कर्माचा उदय आणि बहिरंग धर्मद्वेष्ट्यांचा तो विजयच आहे. पण आम्ही तोही स्वीकारला. आणि तेवढ्यात त्याच शेजारी असणाऱ्या हरुली गावचे एक जैन धर्माचं अत्यंत, जसं आपल्यासाठी कोटीला दादा श्रावक रत्न होते तसं आमच्या संपूर्ण जैन समाजाला ते दादांचे शिष्य, दादांचे चांगले, दादांच्या तालमीत तयार झालेले आदरणीय ॲडव्होकेट रावसाहेब चौगले सर, ज्यांचं 7 प्रतिमा होत्या आणि 8 प्रतिमा होत्या आणि लोक आता या 8-10 वर्षात पहिल्यापासून ती वीराचार्यांची अनुयायी असल्यामुळं त्यांची विचार सात्विक, जीवन सात्विक, सगळं सात्विक होतं. पण जसा आणि दादांचा संपर्क आला तसं जिनवानीबद्दल अत्यंत त्यांना परत उत्साह वाटला, जिनवानीचा अध्ययन आणि प्रभाव करण्यामध्ये. आणि आत्ताच्या तर 10-12 वर्षामध्ये ते अर्हम योग ध्यान आणि शिबिर, प्रतिमाधारी लोकांना मार्गदर्शन, या सगळ्यांचं ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळेला लोक म्हणत होती रावसाहेब अण्णांच्या जिभेवर बहुतेक सरस्वतीच खेळते का. इतके अत्यंत सुंदर असा सरस्वती पुत्र अचानक मगाशी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं त्या व्यक्ती त्यांचा स्वर्गवास झाला. ते व्रती आहेत, प्रतिमाधारी आहेत. 8 प्रतिमा एकदा जेवत होते, एकदा भोजन करत होते. त्यामुळं ते नियमानं जे प्रतिमाधारी किंवा साधू असतात त्यांचा आहार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 4 प्रकारच्या अन्न पाण्याचा त्यागच असतो. त्यामुळं त्या आहार त्यागाच्या अपेक्षेनं सुद्धा ती समाधीच आहे. आणि दुसरी आचार्य वर्तमान संग्रामची असते किंवा असं काही वेळेला चर्चा करताना रावसाहेब अण्णांच्या शेवटी श्रावक गृहस्थ आहे, काय 1-2 अडचणी असू शकतात परापरची, पण त्यांच्या कायम मुखात येत होतं. आणि ते ज्या साधूच्या विषयी जाणारे ना त्या प्रत्येक साधूंना कायम ते दीक्षाची, माझे 1-2 गोष्टी तेवढ्या झाल्या की मला दीक्षा घ्यायची आहे, मला दीक्षा घ्यायची आहे. आमच्या आचार्य वर्तमान सगळ्यांच्या विषयी त्याच्याबद्दल चर्चा भरपूर. आमचे सन्मती सर महाराज होते तेव्हाही त्यांच्याबरोबर या गोष्टीवर चर्चा. त्यामुळे अंतरंगामध्ये परिणाम हे दीक्षाचे, महाव्रताचे असतात. आणि ज्यावेळेला आता आपण मरण खंडिका वगैरे स्वाध्याय चालू आहे, एखादा जीव दीक्षाची भाव घेऊन जगत असताना, समाधीसाठी निर्यापकाचारी शोधत असताना जर त्यांचा अचानक मध्ये मृत्यू आयुकर्माचा क्षय झाला तर त्याला सुद्धा ही समाधी मागली म्हणजे समाधीच असते. मानणं वेगळं, त्याच्यामध्ये भाव असतात, पण ही समाधीच आहे असं धर्मवाक्य आचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्या सगळ्या गोष्टी कर्माच्या उदयामध्ये होतात. त्या तर आत्म्याचं नक्कीच तो भव्य सरस्वती पुत्र असल्यामुळं आणि चारित्र देशव्रत असल्यामुळं ते तर म्हणजे कपड्यातले साधू असल्यागतच त्यांचं जीवन होतं. नक्कीच ते स्वर्गामध्ये उच्च स्थानावर वैमानिक देवांच्या स्थानी असतील आणि नक्कीच ते आता त्यांच्या मनातल्या काही शंका, जिज्ञासा आणि जे काही जीवनातलं ह्या श्लोकसमिक याच्यामध्ये श्रावक अवस्थेमध्ये त्यांना जेवढी ताण आहे तेवढं वास्तविक त्यांनी अमृत रस इथं केलं
नाही, पण आता ती पूर्णतः त्यांची नक्कीच विधेय क्षेत्रामध्ये श्रीमंत भगवंतांच्या समोर केवळ ज्ञानाच्या ठिकाणी जाऊन त्यांची ती ताण भागवते आणि नक्की एका भविष्यामध्ये परत मनुष्यगती जन्माला येऊन दिगंबर मुद्रेच्या धारण करून नक्कीच चतुर्थकाळात जर त्यांचा भविष्य जन्म झाला तर ते गंधर्वासारखं सुद्धा रूप त्यांना प्राप्त स्वरूप प्राप्त होऊन जिनवाणीचा प्रचार प्रसार करून त्यांच्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती मिळेल यामध्ये शंकाच नाही। पण आपण सगळ्यांनी कशी एक मंगलमय भावना करूया आणि शिकत असताना आता औद्योगिक भावाचा आपण बघतोय तरी करत असताना प्रॅक्टिकली जे जगात चाललंय हे आपण वास्तविक हे माझ्या बरोबर पण होऊ शकतं म्हणजे कुणाची हे तुमचं जीवन ना वादळात ठेवलेले दिव्यागत वावटोळ्यातले दिव्यागत त्याच्यात तुम्ही गिरगाईचं तुपाचा दिवा लावा म्हैशीच्या तुपाचा लावा नाही तर त्या जर्सी गाईच्या तुपाचा लावा कुठल्या गाईचं तूप आहे त्याच्यावर तो दिवा विजायचा राहणार नाही वारा वारा आहे तो कधी विजवेल्याची गॅरंटी नाही आयुकर्म आहे कधी कुणाचं संपेल्याची गॅरंटी नाही। आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे जागं झालं पाहिजे। सकाळी मी स्वाध्यायाच्या वेळेला बोलताना बोललो आमच्यात मला जाऊन सांगावं आमच्यात तुमच्यात का परिवर्तन होत नाही झालं तर जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तसं का आपल्यावर परिणाम होत नाही आपल्याला काय हे कळत नाही। कारण मी ज्यावेळी स्वाध्याय सांगतो त्यावेळी तुम्ही समजायचं महत्वाचं ऐका कान उघडं ठेवून असं मी म्हणलो की म्हणायचं महाराज तर बहुतेक तिच्यावर बोलायला लागतं महाराज बहुतेक त्याच्या बाबतीत बोलायला लागतं महाराज बाबतीत त्यांच्या बाबतीत बोलायला लागतं। आमच्या आचार्याची ज्यावेळी आम्हाला असं म्हणणार सगळेजण लक्ष द्या आम्ही म्हणणार बहुतेक आता कुठल्या महाराजांचा नंबर आहे म्हणजे हे मला सांगायला लागले माझ्यासाठी सांगायला लागले हे माझ्या कल्याणासाठी सांगायला लागले असा विचार तुम्ही कोणीही करत नाही आम्ही पण करत नव्हतो। म्हणून आमच्या गुरूंनी जेवढ्या अंतर तळमळीनं आम्हाला शिकवलं त्याचा प्रभाव थोडा आमच्यावर झाला पण म्हणावा त्याचा झाला नाही। त्याचं कारण आम्हाला महाराज काय सांगतात तो दोष कुठल्या महाराजांच्यात आहे आम्ही त्यांच्याकडे बघत बसतो। आज आम्ही काहीतरी एखादी गोष्ट सांगायला लागलो तुमच्यात लगेच ते कुणाकडे दोष आहे आम्ही त्यांच्याकडे बघायचं नाही तर आपल्या आपल्या चर्चा करायचं। पण महाराजजी कुठल्या एका व्यक्तीसाठी नव्हे हा दोष आमच्याकडे भरू नये आमच्या गुरूंनी पाप भरू नये म्हणून आम्हाला सावध करावं लागेल असं तुम्हाला आम्हाला कुणालाच वाटत नाही म्हणून आमच्यात परिवर्तन कमी प्रमाणात होतं। तशा घटना या दुर्घटना आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी शिकवणारे असतात पण आम्ही काय केलोय आम्ही वज्रलेपार सहित कर्म बांधून आहोत की आमचं आयुकर्म म्हणजे असं चिलकत घातल्यागत आहे त्याला कुठलंही कोणी घेऊन जाणार नाही। बघा तुम्ही आज एखादी मुलगी चुकली वैध मार्गात गेली आम्ही तिला 1 वर्ष 2-4 वर्षाच्या मागलं एक उदाहरण त्या मुलींना त्या मुलांना द्या अहो ही पण तुझ्यासाठीच वागली होती बघ आता तिची अवस्था काय बघ हे तिचं कर्म तसं होतं माझं असं होणार नाही माझं चांगलंच होणार आहे। म्हणजे आई वडील देव शास्त्र गुरु यांच्या वचनापेक्षा त्या वासनेच्या विषयांच्या अपेक्षेने दिलेल्या त्या कॉलेजमधल्या मुला मुलींच्यावरच आमच्या पोरापुरींचा विश्वास आहे त्यामुळे तिचं झालं म्हणजे माझं होणार याची गॅरंटी आहे का असं आम्ही प्रत्येक तसं ह्या घटना दुर्घटना घडल्या आम्ही काय म्हणायचं त्यांचं कर्म होतं त्यांनी गेले आमचं काय तसं होणार आहे काय झालं माझी बीपी बरोबर 130 आहे वरची पल्स रेट बरोबर माझं 72-75 आहे माझी शुगर लेवल आहे काय झालं म्हणा मी निरोग आहे रोग आणि निरोग याच्यावर मृत्यू आणि जन्म नसतो लक्ष ठेवा आयु कर्मावर मृत्यू असतो त्याची गॅरंटी नाही। या घटना सगळ्या लक्षात ठेवा
743 गावचा आम्ही राजे, आमचा जैन समाज 34% भारताचा टॅक्स चालवतो, भरतो, सगळं करतो, पण एक हत्ती मीला वाचवू शकला नाही. आमचा हत्ती, आमचा म्हणायची, आमच्या कर्माच्या उदयात ताकद राहिली नाही. सगळ्या समाजात मिळून एक हत्ती आमचं सुरक्षित आम्ही करू शकलो नाही कर्माच्या उदयात. तर तुम्ही आम्ही 4-5 घरं लोक घरात राहतोय, आम्ही सगळ्यांचं जबाबदारी कसं आम्ही सांभाळेल, कसे मला मिळेल हे मिळवणार, जो उत्तम अहंकार आम्ही करत आमच्या जीवनाचे जे रहस्य, आमच्या कर्माचे रहस्य, आमच्या जीवनाचं महत्व कशासाठी आम्ही करायला पाहिजे हे न समजावून घेता आम्ही बाहेरच्या दिशेला वाहत चाललोय. ह्याच गोष्टीला कर्म म्हणतात. आणि ह्या कर्माच्या उदयामध्ये जे असे भाव होतात त्याला औदयिक भाव म्हणतात. आणि त्या औदयिक भावाचे किती 21 भेद आहेत. किती भेद आहेत? 21. त्यातले पहिले आहेत 4 सामान्य कशा: क्रोध, मान, माया आणि लोभ. क्रोध कशाला म्हणतात? तर ज्या कषायांच्या उदय, कशाय कशाला म्हणतात? जे परिणाम आत्म्याच्या सत्विचाराला, सद्गुणाला, सद्भावनेला कसतात, बांधतात, ते करून देत नाही, त्याला कशा म्हणतात. आणि मग असा कोणता कषाय? ज्या कषायाच्या उदयामध्ये जीवाचा, आत्म्याचा तो क्षमाधर्म, त्या क्षमाधर्म विसरून कुपित, क्रोधित आणि अत्यंत कुपित भाव ज्या कषायांच्या निमित्तानं होतात त्या कषायाला क्रोध असं म्हणतात. आत्म्याचा जो क्षमा गुण आहे, शांत गुण आहे, तो गुणच देत, त्या गुणाची हानी करतो आकषाय. त्या गुणांना म्हणजे वास्तविक नष्ट म्हणणार नाही मी, कारण नष्ट झाला तर मग तो परत प्राप्त होणार नाही आणि तो जीव परत मग मोक्षाला जाणारच नाही. पण त्याला असं बंदिस्त करतो, मग तिथं आपला पुरुषार्थच आणि फार पूर्वी केलेलं कुठलं तर पुण्याचा उदय आला तरच त्याच्यावर आम्ही थोडं थोडं विजय करू शकतो, त्या गुणांची उजागरता करू शकतो. नाहीतर क्रोध एक असा आहे की तो सगळ्या ह्या क्षमा गुणाला नाश करतो. अनुप जलोटाचे गजल मैंने ही माखर खाई, त्याच्यामध्ये त्यांचे गजलमध्ये, त्या गाण्यामध्ये, भजनामध्ये प्रश्न आणि उत्तर आहे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. प्रश्न केला त्यांनी त्याच्यामध्ये. पाण्यापेक्षा पातळ कोण आहे या जगात? पापापेक्षा, पृथ्वीपेक्षा भारी वजनदार कोण आहे? अग्नीपेक्षा पण उष्ण कोण आहे? आणि काजळापेक्षा काळं कोण आहे? त्याचं उत्तर पुढे सांगितलं. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्याला जसं तुम्ही चहा भांड्यात घालशीला तसा त्याचा तो आकार घेतो, तसं ज्ञानाला तुम्ही ज्याच्या आकारात, ज्याच्या सहवासात जे करायला लावशीला ते काम ज्ञान आमचं होतं. चांगल्या विचाराचं एक ज्ञान मोक्षाला घेऊन जातं आणि चुकी
बुद्धीच्या विचाराचं ज्ञान हे दुर्गतीला घेऊन जातं. म्हणून पाण्यापेक्षाही पातळ तुमच्या डोळ्याला या जगात काही दिसत नाही, पण पाण्यापेक्षा पण पातळ द्रव्य आहे, वस्तू व्यवस्था आहे. ती कोणती? ज्ञान. ती राड करायला पण निमित्त आहे, ती धुवायला पण निमित्त आहे, दुर्गतीला पण जायला निमित्त आहे, सद्गतीला पण जायला निमित्त आहे. ती माणसांच्या प्रेम निर्माण करायला पण निमित्त आहे, ती माणसांच्या द्वेष निर्माण करायला पण ज्ञान. दुसरं सांगितलं पृथ्वीपेक्षा बारीक आहे. अखंड पृथ्वी जरी आमच्या डोक्यावर पडली, आम्ही 500, 1000, 2000 फूट मीटर जमिनीत जाईल, ह्याच्यापेक्षा जमिनीत आमचं शरीर जाणार नाही. तुमच्या आमच्या डोळ्याला न दिसणार पाप ज्यावेळी या डोकीमध्ये मस्तिष्कामध्ये वाढतं आणि त्या पापाचं वजन भरपूर होतं, त्यावेळी 7व्या नरकापर्यंत त्याच्या खाली कलकला नावाच्या पृथ्वीपर्यंत म्हणजे 7 रज्जू जमिनीच्या खाली आम्हाला जायला निमित्त करतं. ज्ञान दिसत नाही, पण ते एवढं पातळ असतं. पाप दिसत नाही, पण त्याचं वजन एवढं असतं. क्रोध कळत नाही, खरं ते एवढं उष्ण असतं की अग्नी तर या वर्तमान उद्गल पर्यायाला मिळालेल्या शरीराचा राग करते, पण अग्नी क्रोध ही भवामध्ये आम्हाला शत्रुता घेऊन दुःखाला घेऊन फिरवते. आणि ते तर अग्नी दिसणाऱ्या शरीराला जातं, पण क्रोध न दिसणाऱ्या आत्म्याच्या चांगल्या गुणांना जाळून राग करतो. क्रोध क्षमा धर्माचा, क्षमा गुणाचा जो आत्म्याचा प्रमुख गुण आहे त्याचाच नाश करतो, त्याचंच अस्तित्व फिकं करतो, त्याचंच अस्तित्व ते संपवण्याचा प्रयत्न करतो. पण आत्म्याचा अणुजीवी गुण असल्यामुळे, जीवाचा अणुजीवी गुण असल्यामुळे त्याला नाश करणं शक्य नाही, पण अत्यंत त्याला प्रभावित करून ठेवतो. आणि कलंक काजल से काळे, काजळापेक्षा दिसायला जगात ह्या काळं डोळ्याला दिसत काही नाही, पण काजळापेक्षा पण काळं काय असेल तर तो कलंक असतो. काजळ 1, 2, 4, 8, 10 दिवसामध्ये पुसून निघू शकतं, कलंक 2-4 भावामध्ये सुद्धा निघू शकत नाही. भरत चक्रवर्ती मोक्षाला गेले, ऐकायला गेलं. भरत चक्रवर्ती मोक्षाला गेले, पण राज्यासाठी स्वतःच्या भावावर चक्ररत्न सोडलं. हा कलंक ते कधी पुसू शकले नाही. प्रभू रामचंद्र मोक्षाला गेले, पण एक परताचा ऐकून पतिव्रता चारित्र्यवान स्त्रीला, आपल्या पत्नीला गरोदर अवस्थेत जंगलात सोडले. हा कलंक त्यांच्यावरचा आजही पुसलेला नाही. रावण भविष्यामध्ये मोक्षाला जाणार आहे, पण परस्त्रीला पळवून नेलेला कलंक आज लाखो वर्ष झालं तो मरून, पण तो पुसू शकला नाही. म्हणून काजळापेक्षा पण काळ या जगात काय असेल तर तो कलंक आहे. आणि तो कलंक आजच्या मुला-मुलींना, आजच्या लोकांना बहुतेक भगवंताचा टीका आभूषण म्हणून लावून फिरतात. काही विकल्प होत नाही. म्हणून वास्तविक जीवन समजावून घ्या पाहिजे आपण सगळेच. नुसता शब्दिक ज्ञानामध्ये शब्दाच्या ज्ञानाला पाठ करून आणि शाब्दिक ज्ञानाचा कागदावर लिहून आणि त्याच्यात मार्क जास्त पडले, 50 मार्क पडले, 100 पडले, सगळं पडले, काय करायचं? मार्क शब्दावर पेपरावर कागदावर म्हणून काय करायचं? जे प्रश्न पडला त्याचं उत्तर आम्ही जे लिहिलो
त्यातले 5% तरी मी माझ्या जीवनात प्रसंग आल्यावर उतरवतो का, मी ते आधार घेतो का त्याचा, कधी विचार करतो. आणि या सगळ्या घटना दुर्घटना आहेत ना, त्या दुर्घटना मला प्रॅक्टिकली जीवन जगायला शिकवतात. पण आम्ही केवळ विनयांजली, श्रद्धांजली आणि फक्त पत्र आणि डिजिटल एवढ्या पुरतच त्या घटनेचं गांभीर्य घेतो आणि हे माझ्या मागल्या थकण्या चांगल्या उद्याचं खेळणी आम्ही आमचं जगून जगायला मोकळं. आम्हाला मुराबट्याच्या समाधीची, मृत्यूची, स्वर्गवासाची चर्चा झाली, आली सूचना आणि आम्हाला सगळ्यांच्या निरोप आले. तुमच्यानी मुराबट्याची एक 5 चांगले समूह होते, एक 5 वेळी लिहून द्या, एक 5 मिनिटं बाईट द्या. मी दिली नाही ती बाईट, मी बाईट दिली नाही. आणि त्यावेळी आचार्यश्री नियमावर मध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या, चिंतनात आल्या. आणि मी म्हटलं एक विमुक्ती दवाखान्यामध्ये जाऊन तिला मृत्यूला सामोरे जावं लागलं. आता किमान सांगली कोल्हापूर जिल्ह्यात कुठल्या वरती लोकांना असं दवाखान्यात जाऊन मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ यायला नको. दुसरी मुराबत ती अशा प्रकारे कुठल्या मृत्यूला सामोरे जाऊ नये म्हणलं. आणि त्या दिवशी आचार्यश्रींनी सांगितलेल्या गोष्टीला डोक्यात घेऊन आम्ही त्या हॉस्पिटलची संकल्पना ज्या आपल्या चांगल्या लोकांचं जे मृत्यू, मरण, समाधीचा जो असतोय ना, तो नुसता बोलण्यापुरतं, फोटो लावण्यापुरतं आम्ही घेऊन चालणार नाही. आम्हाला सगळ्यांना याच्यातून एक काहीतरी प्रेरणा मिळते. मी परवा रविवारच्या प्रवचनात सांगितलं, माझी बायको बहिरी आहे, मी शास्त्रज्ञ आहे आणि मला माझ्या बायकोसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्या श्रवण यंत्राचा शोध लावायला तो गेला आणि तो श्रवण यंत्राचा शोध लागला नाही, पण त्यानं टेलिफोनचा शोध लागला. असं आपण प्रत्येक घटना, दुर्घटना जेव्हा आपल्यावर घडते तेव्हा आपलं काहीतरी एक चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण नुसता बोलण्यापुरता आणि मौन धरण्यापुरतं, विनयांजली पुरतो ना. आचार्यजींची समाधी झाली, रात्री आम्हाला निरोप आला. एक नक्की 5-7 तास आम्ही अत्यंत डिस्टर्ब, एक दिवस म्हटलं तरी अडचण नाही, अत्यंत डिस्टर्ब होतो. कारण एक सगळ्यात मोठं आधार गेला. पण आधार गेला म्हणून काय जीवन संपून जाणार आहे? जगण्याची इच्छा संपून जाणार आहे का? मग आम्ही त्या दिवशी रात्री संकल्प केला की जर भिल्ल द्रोणाचार्यांचा पुतळा पुढे समोर करून ठेवून जर धनुर्विद्यामध्ये पारंगत होत असेल तर आचार्यश्री गेले तर गेले, पण आचार्यश्रींचं मंदिर तयार करून आचार्यश्रींच्या प्रतिमेसमोर आपण वर्तमानामधले एकलव्य बनवून आपण त्यांच्या विचारांना, त्यांनी दिलेली शिक्षा ही आपल्या मोक्षाला, समाधीला आणि भविष्यातील मोक्षाला कशी निमित्त ठरेल. आपल्याला रडायचं नाही. आचार्यश्रींनी सांगितलंय तर या जगामध्ये लढत जगायचं म्हणून त्या गुरुमंदिराची संकल्पना केली आणि त्या गुरुमंदिराचा निर्माण. प्रत्येक घटना आणि दुर्घटना आमच्या जीवनाला पवित्र किंवा एक आदर्श जगायला काहीतरी सामोरं जाणाऱ्या घटना असतात. पण आम्ही त्याच्याकडे फक्त रडण्यापुरतो, चुक करण्यापुरतो आणि 2 मिनिटाचं विनयांजली यमक जुळवून भाषण करण्यापुरतो आम्ही त्याचा उपयोग करतो आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या मार्गाला निघून जातो. कुठलीही घटना, कुठलीही दुर्घटना एवढ्या पुरतं निमित्त आपण ठरवून जातो. म्हणून तो क्रोध असतो, तो क्षमा धर्माला, क्षमा गुणाला नाश करतो किंवा त्याच्यावर पांघरून घालतो किंवा
त्याला दबवतो. मान कशा आहे कशाच म्हणायचं, दुसरा कशात मान आहे तर तो ज्या कशामुळं आत्म्याचा मार्धव धर्म झाकला जातो, संपुष्टात असतो, त्याची शक्ती कमी होते आणि अहंकारानं गर्वित होतो जीव, त्याला मान कशा म्हणायचं. आपल्या मंदिरात पुन्हा मानसस्तंभ कशासाठी असतो, मान कशाला गाळण्यासाठी, आणि हितच जीवन आम्हाला सगळी मान कशा जागा होतो. मग आमच्यापेक्षा तुम्ही इंद्रभूती ब्राह्मण बरा, 500 शिष्यांचा गुरु, अत्यंत मिथ्या असताना पण ज्ञानाचा भांडार सागर त्याच्याकडे भरला होता. पण नुसता भगवान महावीरांच्या समोशरणाच्या द्वाराजवळ असणाऱ्या मानसस्तंभ बघतो आणि त्या ब्राह्मण इंद्रभूतीचं जर मान कशा करत असेल समोशरणातल्या त्या कृत्रिम मानसस्तंभाला बघू, आम्ही प्रतिष्ठित केलेल्या भगवंतांना विराजमान केलेल्या मानसस्तंभ कशी आल्यावर आमचा किती मंदिरात जाताना आमचं म्हणजे विनम्रता असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, किती सामंजस्य असलं पाहिजे. तिथंच येऊन आम्ही चटईसाठी मागं पुढं बसण्यासाठी भगवंतांची पूजा करत असताना एकमेकांचं मान हनन करण्यासाठी सगळ्यात जास्त स्पर्धा धार्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रातल्या स्पर्धा तर 2-4 वर्षाच्या असतात, पण आज जे धार्मिक क्षेत्रात ज्या स्पर्धा चालू आहेत, मान सन्मान मिळवण्यासाठी, पद मिळवण्यासाठी, स्थान मिळवण्यासाठी, ते गुरुंचे विचार, गुरुंचे संस्कार, गुरुंची दीक्षा, सगळे एक शिष्याना तर एवढं महत्वाकांक्षा लागलेली आहे, एवढा 4 भक्त, 4 सावक, साविका, मुलं मुली मागं पुढं फिरा लागले, तर असं वाटते की मी माझ्या गुरूंना माझ्यापेक्षा गुरूंच्या पेक्षा मोठा कसा होऊन दाखवेल आणि जगाला मी मान कशाचा त्याग करा ही घोषणा करतो, मी सांगतो, उद्बोधन देतो. जो कहता है खुद को सबसे बड़ा, जो कहता है खुद को सबसे बड़ा, वो अभी धर्म से बहुत दूर खड़ा. आचार्यांचं वाक्य. जो स्वतःला फार मोठं समजतो तो धर्मापासून अजून फार लांब उभा आहे, फार लांब उभा आहे. त्याला वास्तविक अजून धर्म कळलाच नाही, त्याला जीवनच कळलं नाही. एक गाव होतं, गाव कोणतं, कोथळी, आणि कोथळीचा एक मुलगा काशी बनारसला संस्कृत विद्वान होण्यासाठी गेला. 8-10 वर्षानंतर तो विद्वान संस्कृत विद्वान परत आला. त्यावेळी हरिपूरचं पूल नव्हतं आणि रस्ता तिकडं कुठलाच नव्हता. एकमेव सांगलीत उतरणी, हरिपूरपर्यंत येणे, नावेतून कोथळीला येणे. कर्म धर्म संयोगानं 5-6 दिवस एवढा पाऊस आलता की नदीमध्ये पाणीचा प्रवाह वाढलेला होता. मग त्या नावेला तो नावाडी, नको बाबा नको, पाऊस लय पडलाय, वारं पण सुटलंय आणि आता जाण्यासारखी परिस्थिती नाही. काका मी 8-9 वर्षानंतर जाऊया, मला सोडा, मला सोडा, मला सोडा. ठीक आहे बाबा, नावाडी म्हटलं प्रयत्न करायचं, बस बस. पण त्या नावाड्याच्या अंगावर फाटके कपडे, मडकी कपडे, डोक्याला कागद गुंडलेलं, दाढी वाढलेली असलं रूप बघून त्या मुलग्याला चेष्टा करावीशी वाटते. आणि त्या मुलगा त्या नावाड्याला म्हणतो, काका तुम्हाला व्याकरण येते का? व्याकरण? कुठलं व्याकरण का शिकतोस? माझं मला पोट भरून पोराबाळांना सांभाळायचं उघड झाले. तुम्हाला व्याकरण येत नाही, तुम्हाला स्वर माहित नाही, तुमचं 25% जीवन व्यर्थ.
नाही रे बाबा, तुम्हाला इंजिनियर नाही, 50% जीवन व्यर्थ. असं त्या माणसाला खिजवत नाव बरोबर निम्म्या नदीत आली आणि एवढ्या जोरात वारा सुटला, आता ती नाव पुढे जाणं कठीण झाली, अवघड झालं. नाव डगमगू लागली. तो शेवटपर्यंत प्रयत्न केला नावाडी, पण ज्यावेळी ती नाव आता वाचणार नाही कळलं, त्यावेळी त्यानं त्या मुलाला सूचना दिली, बाबा आता मी पलीकडे तुला नेऊ शकत नाही, नाव बुडल्याशिवाय राहणार नाही, आणि आता उडी मार आणि आता तुझं तू पलीकडं ये, निम्म्यापर्यंत आपल्याला निम्मात तुझं तू बघ. तर तो म्हणला, काका मला पोहायला येत नाही. त्यावेळी नावाडी म्हणतोय, मला व्याकरण येत नाही, 25% जीवन व्यर्थ. मला स्वर येत नाही, 50% जीवन व्यर्थ. मला व्यंजन येत नाही, 75% जीवन व्यर्थ. पण तुला पोहायला येत नाही, तुझं 100% जीवन व्यर्थ. म्हणला तेवढी कुत्रीच्या मुलांनो आणि आई वडिलांनो, हे पुस्तकी ज्ञान म्हणजे ज्ञान समजून तुमच्या गावाचं फार लौकिकता झालेली आहे. पण जोपर्यंत ते पुस्तकी ज्ञान आचरणात उतरून 1-2-3 तरी साधू व्हा. नाहीतर तुमचं 100% जीवन. तुमच्या गावाला ज्यावेळी ज्ञानी गाव म्हणून बघत नव्हते, त्यावेळेला धर्मसेन महाराज सांगतात, आणि जसं गावात ज्ञान वाटलं तसं महाराजच व्हायचं होतं. मी विनोद करत नाही, हे पुस्तकावर कागदावर तत्वार चतुर लिहिलो, रत्नखंडक सावकाचार लिहिलो, 90 मार्क 95 मार्क पडलं. कोणतर दिलेल्या पैशावर शिखरची केलो, सर्वंग केलो, कोणतरगिरी केलो, मिजाजकी मारून आलो, काय नाही. आयुष्यातल्या एक प्रश्न सोडवायचा विना कागदावर चिचडून, आणि त्या कागदावरच्या ज्ञानावर इतका अहंकार झालाय मला. चंद्रपूर सागर महाराज प्रवचन चांगलं केले, माझ्यासारखा दुसरा वक्ताच नाही. आहारला 100 माणसं आली, माझ्या एवढी गर्दीच कुठं नसते. काय एक प्रवचन केलं, 2-4 कोटी रुपये गोळा झाले. माझ्यासारखं समाजाला पैसे देणारा दुसरा कोण नाही. कुठं आता आमच्या बापाच्या घरात नाव द्यावं, देणारे त्याच्या पुण्याने द्यावं, मिळाले त्या क्षेत्राच्या पुण्यानं, त्या गावच्या पुण्यानं मिळाले. देणारा राहिला बाजूला, घेणारा पुण्यवान राहिला बाजूला, शोमती दलालच माझा पुरुष. मी पण आहे त्याच्यात, हे विनोद नव्हे. हे मान कशी आहे, मान कशी आहे, आणि हा विनम्रता नष्ट करतो, नम्रता नष्ट करतो. आणि मग आपल्यापेक्षा मोठे वयानं, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, दीक्षावृद्ध, गुणवृद्ध, अनुभववृद्ध. वृद्ध म्हणजे नुसतं एक म्हातारा म्हणून बघू नाही. शास्त्रामध्ये वृद्धाची भेद आहे. शरीराने वृद्ध असतात, मोठे असतात, त्यांना वयोवृद्ध म्हणायचं असते, वयाने मोठे असतात. आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे असतात, ते लहान जरी असले वयाने आपल्यापेक्षा, तर त्यांना ज्ञानवृद्ध म्हणायचं असते. आपल्यापेक्षा अनुभवाची श्रेष्ठ असतात, ते वयाने बारके असू दे अथवा मोठे असू दे, त्यांना अनुभववृद्ध म्हणायचं असतं. तपश्चर्येने जे मोठे असतात त्यांना तपोवृद्ध म्हणायचं असतं. ज्ञानाने वृद्ध असतात त्यांना ज्ञानवृद्ध म्हणायचं असतं. आम्हाला कधी लाज वाटत नाही की सरळ माझे शिष्य आहेत, पण ते अभ्यासात 12-13 तास 24 तासातले अभ्यास करत असतात. म्हणून मला समाजापुढे बोलताना मला कधीच माझी जीभ डळमळली नाही की माझ्यापेक्षा सरळ सागर महाराजांना ज्ञान जास्त आहे, ते स्वाध्याय जास्त करतात. हे सांगताना मला कधी माझी जीभ डळमळली. सत्य आहे,
त्या मी स्वीकारायला पाहिजे. सरळ सागरांनी वीर चालण्याचे ग्रामवंश असते ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे. बारक्या माताजींनी मोठ्या माताजी माझ्यापेक्षा दीक्षेनं मोठं आहे हे स्वीकारलं पाहिजे. मोठ्यांनी मी दीक्षेनं जरी मोठं असलो तर ज्ञानानं बारके श्रेष्ठ आहेत ते स्वीकारलं पाहिजे. प्रत्येकाने जे वास्तविक सत्य आहे ते अहंकार गर्व मान कशा आहे सोडून जे सत्य ते स्वीकारायला पाहिजे. हेच आम्हाला आमचा धर्म शिकवतो. व्यक्तीची पूजा जैन धर्मात सांगितली, वस्तूची व्यवस्थेची पूजा सांगितली. पण आज आम्हाला ते बस्तीत एक दिवस येणारे नवीन येणाऱ्यांना स्वीकारायचं अवघड झालं. परवा कोथळीत नाही एका गावात नाही कोथळीत नाही जास्त काय सांगायला भेटू तुमच्यासारखी 100 कोथळी खिशात आहेत माझ्या. म्हणजे तुम्हाला किस्सा दिसत नाही तर आहे माझ्या किस्सा मोठा. एक 65 वर्षाची आजी माझ्याजवळ असणारं पोरग आहाराला कायम असतात पोरं दीदी ते सांगायला लागल्या आजी महाराजी घेत नाही महाराजी आत्ता घेत नाही घे. तुझ्या आजीच्या वयाचे मी 50 वर्षी हेच केलोय तू काय सांगायला लागलास बस येते का आजी चंद्रपूर जर महाराज असून 18 वर्ष झाली तुला 50 वर्षाची अक्कल कवाली त्याला हात देऊन नक्की तू ज्ञानी आहेस तू शहाणी आहेस आम्हाला पण मान्य आहे. तुझ्यासारखी शहाणी आहे भारतातच कोण नाही गावातच नव्हतं. पण तू ज्या महाराजांना आहार द्यावा लागली सत्ता त्या महाराजांच्या आरोग्याची माहिती तुला किती आहे. त्या माताजींच्या बद्दल तुला आरोग्याची माहिती किती आहे. त्या माताजींच्या आहाराबद्दलची माहिती तुम्हाला किती आहे. त्या महाराजांना माताजींना काय त्याग आहे काय चालतंय काय शरीराला अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे काय माहिती आहे तुम्हाला. तू जरी वयानं 65 वर्षाची असलीस जरी तुम्ही ज्ञानानं 45 वर्षांना श्रेष्ठ असला तर चंद्रपूर सागर महाराज किंवा त्या महाराजांच्या वशी असणाऱ्या त्या ब्रह्मचारी या बारक्या पोरांच्या त्यांच्या बाबतीत असणाऱ्या अनुभवासाठी तुम्ही लहानच आहे का स्वीकारत नाही आम्ही. आणि म्हणून हे आम्हाला मान्य होत नाही लोक. मग किती पण बसतीत येऊन बसा किती पुस्तक वाचा किती आम्ही दीक्षा घेऊ दे आणि किती आम्ही प्रवचन दादातच करू दे पण दुसऱ्यांच्यातला चांगला गुण स्वीकारायचं सगळ्यात मोठा धर्मात्मा आहे. शत्रूतल्या गुणाला बघून सुद्धा ज्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो तोच खरा ज्ञानवान गुणवान आणि भविष्यातला भगवान तोच आहे. शत्रूमध्ये असणाऱ्या सुद्धा एका गुणाचं कौतुक करायचे. म्हणून पांडव मोक्षाला गेले. म्हणून युधिष्ठिरला धर्मराज म्हणतात. तो समोरच्यांच्यातल्या गुणांना कधी दुर्योधन असं करायला तो पितामह भीष्मापाशी जातो माझी एवढाच पदवी सोडतो द्या कर नाही तुला सोडून चालणार. युधिष्ठिर म्हणतोय मीच माझ्या भावाबरोबर मी माझ्या मोठ्या चुलत्यांच्या मुलाबरोबर माझ्या भावांच्या बरोबर मी भांडण करू शकत नाही मी युद्ध करू शकत नाही. तुम्ही देऊन टाका त्याला राज्य मला काही अडचण नाही. आपल्या आपल्यात वादविवादाची भूमिका धार्मिक माणूस करू शकत नाही. म्हणून जो मान नम्रतेला नष्ट करतो विनम्रतेला नष्ट करतो मार्दव धर्माला नष्ट करतो अशी जी विचार अशी जी गुण अशी जी कशा आहे त्याला काय म्हणायचं मान कशा आहे काय म्हणायचं झोपू नका जोरात सांगा काय म्हणायचं. आणि ते धर्मात साधूनी सोडलं तर धर्म फार श्रेष्ठ होईल आहेच पण तो अजून मोठा होईल. आणि घरात सासूने सुनेला नंदन सुटली
तर तुमचं घरच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार. मग मला सगळीजण तसं वागल्यावर मग वरचे स्वर्गच खाली गेली. मग आम्ही मेल्यावर कुठं जायचं? त्याची काळजी कर्म करतोय, तुम्ही लेखाची कोण? तुमचं काळजी करायचं तेवढंच तुम्ही करा. दुसऱ्यांच्या कर्तव्यात इंटरफेअर करून बघा की कर्माचं कार्य कुठं नाही दिसते. आपल्या घरालाच मंदिर बनवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या घरातल्या लोकांनाच भगवंत बनवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. त्याच्यासाठी पहिला आपल्याला भगवंत होण्याची इच्छा झाली पाहिजे. आणि इच्छा होऊन चालणार नाही. भगवंतांच्या सारख्या गुणांना अंशतः करणं स्वीकारण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. माया कशाय कशास ज्या कषायाच्या उदयामध्ये जीव आत्म्याच्या आर्जव धर्माला विसरून जातो आणि छळ कपट करतो, त्यास माया कषाय असं म्हणतात. महाराजजी धपाट सांगायचं उगाच का असतं. महाराजजी धपाट आहेत म्हणालो नाही. महाराजजी धपाट, दही, चटणी, खड्डा, हिरवी भाजी खायला लागल्या. तेवढ्यात परवा एक ती बाई बासुंदी घेऊन आली. ती म्हणायला लागली घाल घाल महाराजांना बासुंदी घाल म्हणायला लागली. ती घेऊन पण पुढे आली. मी म्हणलं खुनू तुला काही कळते काय? ध्येय हातात बासुंदी नुसता घेऊन उभा राहिलो. घालायला लागली कुठं? मायाचारी. माझ्या घातल्यावर सांगू. आता सगळे आम्ही ऐकायला 15 जण चौक्यात आहे. ती घाल म्हणायला लागल्या, तू पोरग घालना म्हणून त्याच्या हातातल्या घेतल्या. पुढे तार 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 तार. मी म्हणालो ध्येय आहे. मी घालायला कुठं घेऊन थांबवलं होईल. तिकडे मागे जागा नव्हती. माझ्या पुढे होता याला म्हणायचं काय? आणि कोणाकडे असते जास्त जास्त. आता तुम्ही गुरुंना सुद्धा सोडून असाल छळ कपट करायला. कुठतरी एक तर जागा ठेवा की धर्मासाठी. एक तर धर्माची जागा कुठतरी शिल्लक ठेवा. बस्तीत आल्यावर तेल, घरात आल्यावर तेल, गल्लीत तेल, गावात तेल, समाजात तेल, महाराजांच्या पुढे पण तेल. बरं एक तर जागा तुमच्याशी सांगा. महाराज आम्ही तिथं मायाचारी करत नाही. त्या ठिकाणी चौकात म्हातारीच्या वर तुमची समाधी मी म्हणू. चौका चौका लागणार नाही. कारण असं स्थानच नाही जिथं आम्ही मायाचारी करायचं सोडतो. दमली बघा घाम गाळून. सोनाच्या आजचा आंबील का खायचं. घरात उकडते म्हणून तू हवे मिळून का जायचं. किती मन सोबत. हे एकच बिना मायाचारीचं स्थान आहे. आलं ते येण्याचं त्यामुळे दाखवू शकत नाही. निदान एवढं तर 2 मिनिटं मायाचारी सोडून तिला पुणे लक्षात ठेवा. आपल्यातला आर्जव धर्म, सरळ धर्म, सरळ स्वभाव हा शा मायाचारीमुळे नष्ट होतो. आणि जर चुकून मनुष्य गतीचा बंद झाला असेल आयुचा तर स्त्री पर्याय जन्मतो. आणि कुठलाच जर आयुकर्म बंद झाला नसेल आणि तुम्ही मायाचारी आपण ज्यावेळी करतो
त्यावेळी आयु कर्म जर बंद व्हायचं, जर ते सगळं निषेध एक काल असेल तर नियमानं त्रिलिंगच्या आयुचा बंद होतो. मग सर्वश्रेष्ठ धर्म, सर्वश्रेष्ठ देश, सर्वश्रेष्ठ पर्याय, सर्वश्रेष्ठ अवस्था सगळी प्राप्त होते. एक 2, 4, 5, 6 तासाचं समाधान. बरं बरोबर, चुकलो तर चुकलो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. पण आम्ही जे मायाचे करत बसलोय, कुठल्याही ब्रह्मचारींना सगळ्यांना विचारायचं, तुम्ही काय दीक्षा घेतला? कोणी म्हणणार नाही माझ्या कर्माचं उदय आहे, माझा पुरुषार्थ कमी आहे, अजून माझे भाव नाही. काय घेतलेल्यांचे सगळं बघायला लागलोय, त्यामुळे आमचं भावच होईना. कारण घेतलेले आमच्या तरी 2, 4 पाद असतील, चांगली पण नाही केली, आमच्यासारखी 90 असतील पाद, 10 तर चांगले आहेत की नाही. त्या 10 लोकांना बघून तर तुम्ही स्वतःच योग्यता त्या चांगल्या कामाने निघाला की चुकीच्या नमूदमध्ये कशा करायला? ही मायाची रीत आहे. फक्त याला सुशिक्षित मायाचारी म्हणतात. सुशिक्षित मायाचारी धर्माच्या पुस्तकातलं पाहिजे तेवढे शब्द काढून घेणे आणि स्वतःचा एक सिद्धांत तयार करणे, त्याला सुशिक्षित मायाचारी म्हणतात. पण त्याच्यामुळं लागायच ती पाप लागणारच. का दीक्षा घेतला नाही? आचार्य 3च झाल्या, मग बाकीच्या दिलं ते कसं दिलं? आम्ही कधी म्हणलो का आचार्यशींच्या नजरेत एक योग्य शिष्य म्हणून होण्याएवढं मी कार्य केलं नाही, माझ्यात तेवढा पुरुषार्थ नाही, माझी ती योग्यता नाही. कुणाला तर द्या लागले म्हणजे त्यांनी दीक्षा द्यायलाच आचार्य झाले, मला येईना. याचं सगळ्यात पहिलं कारण नियमन असू शकतो, चारित्र्य मोहिक्रमाचा उदय. पण दुसरं कारण माझा पुरुषार्थ कमी पडायला लागला. काय नाही म्हणत कोणत्या, काही झालं तर गुरूंच्यावर, काही झालं तर देवावर, काही झालं तर समाजावर, काही झालं तर आई वडिलांच्यावर. प्रत्येक वेळेला मला आपल्या चुका दुसऱ्यांच्यावर लादण्याची सवय लागली. त्यामुळे आपली चूक आपल्याला बघायला वेळच नाही. म्हणून आपला सरळ भाव, सरळ जो गुण आहे, आमचा जो आर्जव धर्म आहे, सरळतेने जगण्याचा आणि शिकण्याचा आणि स्वीकारण्याचा, तो आमचा संपला. आणि तो संपवण्याला, तो प्रभाव त्याचा कमी होण्याला किंवा तो विसरून जाण्याचं कारण काय? माया कशाला. आणि मग शेवट चुकलाय लोभ, पापाचा पाप लोभ. लोभ कशात म्हणतात? ज्या कषायाच्या हृदयामध्ये जीवाच्या शौच धर्माचा विसर पडतो, अकिंचन्य धर्माचा विसर पडतो आणि मोही लालची प्रवृत्ती वाढत जाते, तो दुर्गुण आहे, तो प्रकट होतो आणि शौच आणि अकिंचन धर्माला तो झाकून टाकतो, मुजवून टाकतो. काय जगात सांगतो? कोण किती काय काय घेऊन गेले सांगत? काय कोणतीला एक सूट आहे, हुंडा स्त्रीकाराचा दोष, तीर्थंकरांना मुलगी होणं, तीर्थंकरांना टेन्शन येणं, चक्रवर्तीचा पराभव होणं, तीर्थंकर म्हणजे तिसऱ्या काळात जन्मणं, एखादा जीव पंचम काळात मोक्षाला जाणं, हे जे काही हुंडा स्त्रीचे दोष आहे, तसं काय एखादा दोष म्हणून सूट बोनस गुण पृथ्वीवाल्या नाही. तीर्थ मिळलेली माणसं मिळवल्यातलं
एक 10% संकट घेऊन जातात, 90% मागण्यांना ठेवून जातात. असं काही कोटीला विभूते काय एक वरदान नाही. पेपरमध्ये असते की विश्वसंचारमध्ये काय गावाला वरदान आहे, सगळी जुळीच जन्मत्या असं वरदान आहे. दुधगावाला वरदान आहे, मास्तरच असतात तुझ्या. आता कमी झालं जरा, पण 25 वर्षाचे 20 वर्षाच्या पूर्वी सगळी मास्तरच. जन्मलेली पण मास्तर, जन्म काढायला आलेली पण मास्तरीच. तर काय तुमच्या गावाला वरदान आहे का की जाताना 10-20% घेऊन जायला? विमानात 15 किलो वजन माप असतंय, आकाशात उडताना 15 किलो वजन घेऊन जायला प्रवाशाला परवानगी असते. माताजी बसलाय का कधी विमानात? चांगल्या विमानात काळजी घेऊन. तुमच्या विमानाला बघून त्या स्वर्गातल्या देवाला पण वाटलं पाहिजे त्या पृथ्वीच्या विमानात मी बसू का? म्हणजे माझी पण मनुष्यवृत्ती जन्मून समाधी होईल का? काळजी करू लागली. पण ती विमान करण्यापर्यंत देवाला मला ठेवलं पाहिजे. माझी सुद्धा इच्छा होती विमानात बसायची, इतकी इच्छा होती. 2-3दा संधी आली, तिकीट काढलं. त्या श्रीनिक राजासारखं पाप आमचं. प्रत्येक वेळा काहीतरी अडचण येणार आणि दुसरा जाणार माझ्याकडून. पण ज्या दिवशी दीक्षेची तारीख ठरली त्यावेळी सहज, म्हणजे मित्र कसे असावे त्याचं उदाहरण मी सांगतो. मी ही गोष्ट कधी कुणाला बोलून दाखवलं, पण सहज आमच्या आईच्या तोंडातून आमचे 2-4 मित्रांच्या पुढं, माझे 1-2 भाऊ, आमचे 1-2 भाऊ म्हणजे माझे मित्रच आहेत, आणि एक आमचे 2-3 मित्र म्हणजे माझे भावापेक्षा पण श्रेष्ठ आहेत. त्या 2-4 लोकांच्या पुढं कळलं की जी शेवटची एकच इच्छा होती विमानात बसायची, पण बसायला त्याला मिळालं नाही. आणि अजून एक महिनाभर पुढे माझी दीक्षेची तारीख होती. आमच्या त्या मित्रांनी, आमच्या त्या भावानं विमानाचं तिकीट काढून आणून दिलं. पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यात असं तिरकं बघायची सुद्धा इच्छा झाली. आता मग बसलो तर एकाच विमानात बसणार, देव विमानात, नाही तर कुठल्या विमानात बसणार. देव विमानात बसायचं मी दीक्षा घ्यावं, आणि ह्या विमानाची बसलो मी बरं झालं. अहमदाबाद मधलं असतं दीक्षा राहिली असती. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. एकदा आपलं भाव एकदा त्या दिशेला जायचं ठरलं तर मग तुम्हाला कुठलंही प्रलोभन नाही. तर मग असतं ते एक जण, एक पृथ्वीची आजी सोनाबरोबर रोज भांडायची. रोज भांडायचं म्हणजे ह्या दोघांना कंटाळा आला नव्हता, पण गल्लीला कंटाळा आला होता त्यांच्या भांडणाचा. आणि ती रोज म्हणणार ना सैत्यानो. ती सून पण एक दिवस वैतागून म्हणली, मर्द जागी सारखी किती मरतो म्हणते. अमावस्याचा दिवस होता. मग ती सासू रागानं म्हातारी मरायला चाललीच. तिकडं हरिपूर रस्त्याला ती विहीर तिकडं चालली म्हणायला. कुठनं गुरुजी त्या दिवशी रात्री यावं, तिकडं कुठे गेलतो कोणाच हळू गाडीवरनं गुरुजी या लागल्या. बारीक लई बंदूक खालीचा, वयाच्या मनानं गाडी पण वयस्करच. ते सगळं गुरुजी म्हणाले, जे कोणाला हे म्हणाले. आजी जरा काळी होती, ती व्यवस्थित दिसताना पण नुसता तिच्या हातात एक कंदील होतं. कंदील, ते कंदील जेवण चाललंय खुर्चीला. आता अमावस्या होती, गुरुजी म्हणलं होते फुल सम्यक दृष्टी होता. मी कुणाला त्रास दिलोच नाही.
भूत काय म्हणत तर का आजीच्या जरा जवळ गेल्यावर जी किसली मला आजीला आई एकडे वैद्यरी कुठे झाल्यास सई वैद्यरी सई मारायला चाललो गुरुजींच्या गल्लीतच होते मग गुरुजींना माहित होतं की रोजच बघतो म्हणत्या खरं काय जात नाही गुरुजी पण चेष्टेत म्हणते सई वैद्यरी मारायला चालल्या आणि मग कंदील कशाला घेतल्यास वाटत विंचूचा होत नाही आता मरायला जाणाऱ्यांना मरायला जाणाऱ्यांना विंचूची भीती असते का असते नाही ना तसं सगळा त्याग करून मोक्षाला जाण्यासाठी समाधी करण्यासाठी त्या देव विमानात बसण्यासाठी उत्साही असणाऱ्या एखाद्या दीक्षार्थीला एखाद्या समाधिस्थ शपक राजाला आता जगातले सामान्य मग काय करणार स्वर्ग लोकातलं सुख देव विमानातलं सुख त्या देव विमानातल्या सुखाचा उपयोग मोक्ष मार्गातल्या साधू संतांच्या सेवेसाठी आणि मोक्षाला गेलेल्या देवांच्या पूजेसाठी किंवा नंदीश्वर द्वीपात जाऊन अकृत्रिम चैत्यालयाची चैत्याची मूर्तीची अभिषेक पूजन करण्यासाठी ज्या माझ्या वैमानिक देवाच्या पर्यायाचा मला उपयोग करून अत्यानंद सुख आणि आनंद प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या अशा तहानलेल्या माणसाला 1.25 फुटावर अमृताची कुप्पी ठेवलेली आहे ही माहित असताना 2 फुटावरच्या बोरच्या सवळ्या पाण्याच्या पेल्याला तो शिवत ऐकू येत नाही शिवत एवढंच समाधीचा अर्थ आहे एवढंच उत्तम शौच धर्माचा अर्थ आहे आणि हे गुण प्रकट होण्यासाठी हे भाव प्रकट होण्यासाठी जे अडथळांक आणि जगातली समुद्र सुद्धा कधी तर पाणी नको म्हणेल महाकुंभ मध्ये असणारा महायज्ञ सुद्धा आता माझ्यात लाकडं घालू नका मला कंटाळा जळून म्हणजे महायज्ञ कुंड सुद्धा आता मला नको म्हणेल पण माणसाचं न दिसणार मन एवढं विशाल आहे त्याला 3 लोकांची संपत्ती जरी दिली तर तनुवात वरायच्या पलीकडे काही शिल्लक आहे का ते वापरून बघणारच आणि त्याने मला कसं मिळवायला लागलं प्रयत्न करणारच तुझी पण एवढी संपत्ती असताना सुद्धा माझं काही नाही असं समजणारा शौच धर्मी असतो आणि त्या गुणाचा त्या धर्माचा विसर करून घेण्यासाठी जो शत्रू जो चुकीचं करणारा जसं चुकीचं मार्गदर्शन करणारा वास्तविक तो शत्रू होता पण करणारा तो काय वाटला मित्र वाटला तसा हा जो लोभ आहे रात्रंदिवस तुम्ही आम्ही जे करायला लागलोय लोभ या कतीवाली ई संसार काली नंदू निंदू अनुहंता माया बिडवाली बरुआगु ಏನು ನೀ ತಂದಿಲ್ಲ ಹೋಗುವಾಗು ಏನು ಒಯ್ದಿಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಗುರ್ತಿದ್ದು ಮಾರಸ್ರಿ ನಾಕ ಭಾಷಿದವರಿ वरी म्याग चायला कुदी कधी हे सगळं आम्हाला माहिती आहे तुम्ही आता दीक्षा घेऊन 18 वर्ष झालं आता शांतपण 8 वर्षात सांगायला लागलाय तुम्ही जन्माच्या अगोदरपासून आमच्या गावात महाराज येत्या तुमच्यापेक्षा चांगलं सांगून गेल्या त्यांचं ऐकलो नाही आणि आता तुमचं काय ऐकलं मी आम्ही शाळा माहिती त्याच्यातूनच चालू नाही
तुम्हाला शांत करण्यासाठी जगतो निदान मला तर शांत व्हायचं सौभाग्य या गावात मिळू दे म्हणून हा लोक फार वाईट आहे, सगळ्या पापांचा बाप आहे आणि तो आम्हाला सोडला पाहिजे असा औद्योगिकचे 4 भाव, सुरुवातीचे 4 कशा, क्रोध, मान, माया आणि लोभ हे आज आपण समजावून घेतो. या 4ही कशांचा मंद कशांना मंद करण्यासाठी या वर्तमान पर्यायी धर्म माझा होऊ दे. त्याचबरोबर या 4 कशांना मंद करू, या 4 कशांच्या नाशांचे 4 गुण प्राप्त होणार आहेत, त्या गुणांची पूजा करता माझ्यामध्ये होऊ दे एवढीच मंगलमय भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर प्राप्त अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगलकारी. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.